हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका कॉमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज काय करायचं आहे? तर आज बघा, हे ओळखायला येते का काय आहे? हे आहे शेवग्याचा पाला. तर ह्याची भाजी करायची, आपली मोकळी भाजी करायची, थोडीशी डाळ वगैरे टाकून, शेंगदाण्याचा कूट आणि लसूण भरपूर घालायचा. एक नंबरमध्ये भाजी होती ताईंनो. आणि भाजी तर होतीच आहे, पण ह्याच्यापासून एक नवीन रेसिपी मी मी माझ्या मनानं सुचवली आहे आणि केली पण. तर ती एक नंबरमध्ये होती बघा ताईनो. ह्याच्या अगोदर अगोदर मी काय करत असते, स्वतः यूज करते, काही पण स्वतः खाते अगोदर आणि नंतर तुम्हाला रेसिपी शेअर करत असते. तर काय झाले, एक 8 दिवस झाले ह्याची चटणी केली होती मी. महिनाभर राहणारी चटणी, महिना 2 महिने जोपर्यंत राहीन तोपर्यंतची चटणी आहे. ह्याला काय करायचं, मस्त असं वाळवून घ्यायचं उन्हाला. आता हे पहा, असं उन्हाला ठेवायचं. बेडशीट वगैरे धुवून टाकले, तर भरपूर कपडे होते, बेडशीट सगळे धुवून टाकलेत. हे पहा, असं आता ह्याला उन्हाला मस्त असं सुकवून घ्यायचं, छान चांगलं वाळू द्यायचं ताईंनो. वाळल्याशिवाय ह्याला मध्ये लिहायचंच नाही आहे. चांगलं सुकू द्यायचं. चांगलं ऊन पडलं की, आता ऊन पडतंय, मस्त असं सुकवून घ्यायचं हे पाला सगळा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण दाखवते आणि चटणी पण शेअर करते तुमच्यासोबत. मी अगोदर बनवून खाल्ली आणि म्हणलं आता ताईंसोबत शेअर करावी, तर आता तुमच्यासोबत पण शेअर करते बघा. एकच नंबरमध्ये ताईंनो, माणसाला खरंच खूप छान. एकच नंबरमध्ये रेसिपी. मला तर इतकी आवडली की नाही बघा, मलाही माहीत नव्हती. आजीनं खालच्या, मी जिथं काम करते का त्या आजीनं, बाप रे बाप, खरंच एजवाल्या ज्यांचं असतंय ना एक्सपिरियन्स म्हणते ते खरंच खरं असतंय बरं का. तिनं सांगितलं मला, पौष्टिक अशी चटणी म्हणली, पाला वाळवून घ्यायचा. सगळं मीच केली तिच्या इथं पण. पण त्यांच्या घरात मी कुणाच्या इथं शूट करत नाही ताईंनो. आपण कसं परमिशन वगैरे असती नसती, त्याच्यामुळे म्हणलं नको करायचं कशाला उगीच, म्हणून मी तिथं काही शूट वगैरे केलं नाहीये. घरी करून बघितली थोडीशी, एवढाच पाला अगोदर तिच्या मैत्रिणीनं तिला दिलता, तिनं मला दिला त्याच्यातलाच एवढा. मग तेवढ्याचीच केली. 2च दिवस गेली. लेकरांनी दोशासोबत घेतली, सोबत चपातीसोबत, भातासोबत, कशासोबत पण ती चटणी टाकली संपून. तर म्हणलं असू द्या आता, चला छान झाली ना, अजून एकदा करावी. मग तिच्या मैत्रिणीकडे बाजूलाच राहते, तिथे गेले, तिच्याकडून तेवढा पाला आणला. आता एकदा आणला, वाळवीला केली, सगळ्यांनी खाल्ली. डबल त्यांच्याकडून आणला, खूप मोठं झाड आहे, त्या येऊन घेऊन जात जा म्हणल्या कधी पण. तर गेले, आणला. आता ते पाला वाळू घातला. आता यूज तर 2-3 घंट्यात वाळत या. आता वाजायले 11:45. आता जाऊन येते आजीकडं खाली. सगळं आवरलंय, इडली वगैरे सगळं, सांबर इडली लेकरांनी खाल्ली. गेले तर जे काय आज गेला नाहीये, घरीच आहे. तुम्हाला सांबर दाखवलं होतं सकाळचं, सांबरसोबत इडली लेकरांनी खाऊन घेतली. जयच्या नावच्या राहिल्यात, झोपलाय, अजून उठलाच नाही. सांबर पण मस्त झालं. हे पहा, संपलंय आता, एवढंच राहिलेलं आम्हाला टेन्शन नसते. वरण सांबर जर राहिलं ना ताईनं, मी टेन्शन घेत नाही. कारण संध्याकाळी ज्यावेळेस खिचडी वगैरे करते ना, तर त्या खिचडीमध्ये मी सांबर टाकून देत असते. वरण उरलेलं, भाजी एक नंबरमध्ये होती आणि चवीला पण छान लागते बघा. टाकून नाही द्यायचं काहीच. हे पहा, परवा दिवशीचं मला पोळालेलं, हे पहा आता दिसायले, बघितलं का कसं झालं या, खूप पोळालं या. काय करणार आता, चला येथे जाऊन आल्याच्या नंतर करते शेअर तुमच्यासोबत. किचन खूप छोटं आहे ताईनं, जसं तुम्हाला म्हणलं. हे पहा, अशा बरण्या खाली ठेवावं लागतं. बघितलं का, तेलाचा डब्बा त्याच्या बाजूला. उद्या ह्याला मिक्स, ह्याला जागा नाही आहे माझ्या किचनवर, एवढ्यानंच भरून जाते. 2 जरी प्लेटी ठेवल्या तरी किचन गच्च भरून जाते. ज्युसर आहे बघा, त्या पिशवीत ठेवून दिलंय मी, कारण काय करू, ठेवायला जागा नाही. ओव्हन तिथं ठेवलंय, बघितलं का, ते पा ओव्हन आहे, सगळं आहे. नाही असं कोणतंच नाही बरं का संसारात. पण बाकीचं तर वरी बांधून ठेवलंय माळ्यावर, आणि ते ओव्हन जे आहे ते तिथं ठेवले. जर लेकरांना कधी लागलं तर काढून इकडे घ्यावं लागतंय, टेबलवर ठेवावं लागतंय आणि मग लावता येते या. तर असं आहे आपलं किचन. थोडं ॲडजस्ट करत जाता येईन. असं तसं झालं की काही पिल्लरमध्येच या, काय करणार, गॅसच्या समोर जागा नाही आहे, अजिबात पेस नाही आहे कसलाच कुठं ठेवायला. हे एवढंच आहे फक्त, इथं डबे ठेवायला एवढंच आहे. हे मी नंतर घेतला हे स्टँड. आता अजून 1-2 स्टँड अशीच घेणार आहे, कारण ह्या बॉटल ज्या आहेत ना, ह्या अशा ठेवावं लागायला. आता आणि हे भागलचं काढायचं मग की सगळं काढून खाली मांडायचं आणि नंतर मागचं काढायचं. त्याच्यामुळे आता विचार करायला, ह्या पण बाटल्या, हे मागचं काढायला, ह्याला सगळं काढावं लागतं. या एवढी परेशानी होती ना, तर त्याच्यामुळे आता विचार केला की अजून ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं स्टँड घेऊन इथं बाजूला लावणार आहे. आणि घडी जी आहे, तर इथं कुठंतरी दुसरीकडे घडीला किती लागणार आहे जागा, इकडं पण लावली तरी चालती अशी. तर हे डबे पुसायचे कपडे सकाळी सकाळी लागतात ना, तर त्याच्यामुळं हात पुसायचं हे खाली,
आणि हे डबे पुसायला सकाळी सकाळी लागतंय, त्याच्यामुळे तिथं ठेवलं हुडक. मी खाली गेल्यास मग सापडत नाही कुणाला काही, त्याच्यामुळे असंच ठेवावं लागतंय. चला आता हे नाचणीचं पण दाखवते. आज आज थोडा टाईम आहे. लेकरांनी अर्धच लिंबू घेतले आणि अर्ध ठेवून दिले फ्रीजमध्ये, ठेवावं लागेल. तर चला ताई मग आता आजीकडे जाऊन येते. बघा म्हणलं की नाही 11 वाजलेत. हे पा 11 वाजले. आता जाते आजीकडे. आल्याच्या नंतर ऊन चांगलं पडलंय, तोपर्यंत वाळत या आपला पाला. नक्की शेअर करते चटणी तुमच्यासोबत मी. तर हे पहा, बघितला का कसा पाला हे जे आहे ना आपला शेवग्याचा. तर मी आजीकडून खालून येऊस तरी एवढा इतका छान वाळला बघा. हे ह्याचा आवाज पण येत असेल तुम्हाला. आता भाजला की ऑटोमॅटिक हाताने ह्याचा पावडर झाल्यासारखं होतं. या त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला. हे पण हे शेंगदाणे भाजून घेतले, साल काढून घेतले. तर आपली उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, कढीपत्ता भरपूर घ्यायचा. गूळ थोडा जास्त झालाय, थोडासा काढते. घे जे आहे इथं आता. तर ह्या चिंच, गूळ, कढीपत्ता, जिरे, धने, लसण भरपूर लागते, पण माझ्याकडे नाहीये त्याच्यामुळं एकच कढी घेतली. लसणाची काय होत नाही, जसं आहे तसं ऍडजस्ट करायचं. आता किती दिवस वाट बघू ते पाला कसा होऊन जाईल तोपर्यंत. जय आमचा जयनं हसायला एकच लसणाची कुडी म्हणून. तर चला शेंगदाणे तर ऑलरेडी भाजून घेतलेत मी. हे पा आता काय घ्यायचं तर थोडं थोडं नॉर्मल एक ड्रॉप असं तेल टाकून हे सगळं फ्राय करून घ्यायचं बघा. तर कढई ठेवली. हे पा असं इतकंच एवढं तेल टाकायचं. आता ह्याला वेळ लागतोय. अगोदर डाळी फ्राय करून घ्यायच्या छान अशा. तर बघा आपली डाळ कशी ब्राऊन झाली मस्त अशी. डाळ ब्राऊन झाली, गॅस कमी करायचा. तिळ एक घ्यायचे बघा ताईंनो. आता तिळ घेतलेत मी. तर मगाशी माझ्या लक्षात नव्हतं, तर तीळ पण घेतले. आणि तुमच्याकडे लाल मिरच्या असतील तर लाल मिरच्या घ्या. आता माझ्याकडे लाल मिरच्या नाही येतात म्हणून मी डायरेक्ट तिखटच घालणार आहे ह्याच्यामध्ये. आता लाल मिरच्या बी असल्या तर अजून चांगले, पण आता माझ्याकडे नाही येतात. तर म्हणलं चला बघा कसा कलर किती छान आलाय बघा. ह्याचा तुम्हाला मी जवळून दाखवते एक मिनिट. गोळ चिंच पण ह्याच्यात फ्राय थोडीशी करून घ्यायची बरं का, तर चव खूप छान लागते. हे बघू शकता बघा कसं असं ब्राऊन होईपर्यंत छान असं तडतडीत. आणि तेल उगं 2च ड्रॉप घालायचं बघा ताईंनो. हे सगळं असं ब्राऊन मध्ये झालं की शेंगदाणे बी, कारण शेंगदाणे भाजलेले इथं, पण तेलामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे ना आपण ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे थोडेसे असे शेंगदाणे थोडा वेळ उगं 2 मिनिटासाठी घालून घ्यायचे. तेल अजिबात दिसत नाही बघा ताईंनो. एवढंच तेल घालायचं, कारण शेंगदाण्याला आणि तिळाला पण आपल्या तेल सुटतं. काढून घ्यायचं व्यवस्थित, ह्याला थंड होऊ द्यायचं. एकदा नक्कीच करून बघा. आणि ह्याच्यामध्ये आता हे आपला जे ह्याचा हे आहे ना आपला शेवग्याचा पाला, तर व्यवस्थित ह्याला पण एकच ड्रॉप तेल घालायचं बघा ताईंनो. असं हे बस एवढ्यामध्ये ह्याला छान असं फ्राय करून घ्यायचं. फ्राय इतकं होऊ द्यायचं की त्याचा असा हातानं जर दाबलं तर पावडर झालं पाहिजे इथपर्यंत त्याला फ्राय करायचं. तर बघा हे ते आपलं हे आहे ना शेवग्याचा पाला, ह्याचा आवाज बघा. आता इथपर्यंत फ्राय होऊ द्यायचा, असा आवाज येईपर्यंत. आता हे थंड झाला की, आता गरम आहे अजून, आता बंद केला गॅस. अर्धवटच भाजायचा, अर्धा कच्चा, अर्धा हिरवा आणि अर्धा भाजलेला. तर आता हे बघा तरी पण आता हे पहा इथपर्यंत भाजायचं. असं ह्याचं पावडर असं झालं पाहिजे, असा भाजायचा. तर ह्या साईडला मी अर्धा इकडं हे थंड करायला ठेवलं आणि अर्धे हे सामान इकडं. आता हे व्यवस्थित सगळं थंड झालं. याला 10 मिनिटं लागली ताईंनो. तर आता ह्याला मिक्सरच्या अगोदर हे जे आहे ना आपलं पाला, जे आपलं हे आहे ना काय म्हणते ते सामान जे आहे मसाला केलेला आपण, धने जिरे वगैरे, तर हे एकदा अगोदर मिक्सरला फिरवून घ्यायचं. थोडीशी चटणी आणि मीठ घालून. मिरच्या असतील तर मिरच्या पण ह्याच्यातच घालायच्या, पण माझ्याकडे आता मिरच्या नसल्यामुळं मी घालणार आहे तिखट. तर हे पहा असं चवीनुसार तुम्हाला जसं लागेल तसं मीठ घाला, कारण मीठ थोडंच लागेल ह्याला. कारण ह्याचं काय ह्याचं मसाला डबा घासून घेतला होता व्यवस्थित. आता सगळं असं व्यवस्थित भरून घेतलंय. हे मसाला थोडासा ठेवला, कारण म्हणलं जास्त मसाला असला का जास्त टाकतात आपण, आणि मसाला जास्त टाकला की काय व्हायला लागले आता पित्ताचा वगैरे त्रास होत नाहीये, पण अगोदरच काळजी घेतलेली बरी ताईंनो. तर चला आता मी तिखट घालून घेते ह्याच्यामध्ये. छान निघाला आपला मसाले डबा, व्यवस्थित भरून बी घेतला. आणि हे पहा, कारण हे थोडंच लागणार आहे त्याच्यामुळे थोडंसं टाकते. लागलं तर अजून थोडीशी टेस्ट करून नंतर टाकते. चला आता मिक्सरला ह्याला फिरवून घेते एकदा. तर बघा इथपर्यंत हे बारीक करून घ्यायचं. हे पहा असं. आणि हे एवढं बारीक झाल्याच्या नंतर, कारण ह्याला बारीक व्हायला वेळ लागणार नाही ना, आता ह्याला वेळ लागतंय त्याच्यामुळे हे अगोदर करून घ्यायचं मसाला आपला.
आणि आता हे पाला ह्याला काय किती वेळ लागतं हे पा, हे हाताने पण असा चुरमुरा होऊन जातं यात. बघितलं का हे पा, हे खूप छान, खूप पौष्टिक. मी तर म्हणाल वेळ काढून एकदा टाइम काढून, किती 15 मिनिटात चटणी होती ताईनो. ह्याला काही वेळ लागत नाही, काही नाही. आणि बाहेरचं मार्केटचं आणण्यापेक्षा आजकाल काय झालंय की पिझ्झा बर्गर ह्याच्या व्यतिरिक्त लेकरं काय खायलेत, आपलं पौष्टिक काय मिळाले त्यांना काहीच नाही. त्याच्यामुळे आपण मग घरगुती तरी असं पौष्टिक कमीत कमी लेकरांना दिलेलं चांगलं ना. तर ह्याला फिरवून घेते आता. तर बघा आपली चटणी कशी मस्त तयार झाली, बघू शकतात 1 नंबर मध्ये. अशी सुटसुटी झाली. हे का तिळं बी असले शेंगदाणे असले तरी त्याच्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं ताईनो. नाहीतर काय होतंय तिळाचा आणि शेंगदाण्याचं मग असं ते लब्धा झाल्यासारखं होतं या. त्याच्यामुळे तर बघा आपली चटणी छान झाली की नाही. आता एका डब्यामध्ये काढून, आता तरी गरमच आहे सध्या, नंतर आता टेस्ट बघते एकदा, थांबा. 1 नंबर मध्ये झाली आहे. नक्कीच करून बघा. पौष्टिक मस्त अशी आपली शेवग्याच्या पाल्याची चटणी करून बघायची आणि कमेंट मध्ये सांगायचं कशी झाली. चटणी केली आता जयंतनी घरी, आम्ही जेवणार आहे. इकडे लावलाय गरम गरम मस्त असा भात, सकाळचं सांबर आहे, थोडं पालकाची भाजी लतपत केलेली हाटून मस्त अशी. आम्ही दोघं करतो आता जेवण.